नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्राह्मणवाद आणि आंबेडकरवाद याची लढाई सुरू होती. प्रारंभी पुण्यासारख्या ठिकाणी महिलांची पहिली शाळा काढण्यास महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सत्यशोधक समाज निर्माण केला आणि त्याच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या सौभाग्य होत्या, यांच्या माध्यमातून त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. आणि ही शाळा सुरू केल्यानंतर भारतामध्ये एक क्रांतीची सुरुवात केली, ज्या भारतामध्ये पूर्वीपासून स्त्रिया आणि शूद्र मागासवर्गीयांना कुठलाच अधिकार नव्हता. वर्णव्यवस्थेचा पगडा या भारत देशामध्ये होता आणि या वर्णव्यवस्थेच्या पगड्याला आव्हान देण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. पुण्यामध्ये ब्राह्मणांचं असलेलं वर्चस्व पेशव्यांनी निर्माण केले. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शूद्र लोकांना, अतिशूद्र लोकांना देण्यात येणारी वागणूक आणि अस्पृश्यता ही चरम सीमेवर असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली आणि याला विरोध तेथील ब्राह्मणांनी केला आणि ती शाळा सुरू होऊ नये आणि त्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा या बिकट परिस्थितीमध्ये अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्या काही सावित्रीबाई फुले यांनी आपलं काम चालू ठेवलं आणि महिलांना शिक्षणाचं दार उघडून दिलं आणि हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आणि त्यांची आज 3 जानेवारी रोजी जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्तानं तमाम शूद्र, अतिशूद्र ज्या काही महिला आहेत किंवा उच्च जातीतील महिला आहेत, महिला वर्गांवर त्यांनी उपकार केलेला आहे आणि त्यांच्या या कार्याची आपण आता जाण ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांनी महिला वर्गाला शिक्षणाचं दालन मुक्त करून दिलेलं आहे. अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांच्या त्यागाचं, त्यांनी केलेलं काम आहे ते असंच आता आपण पुढे ठेवत न्यायचं आहे. त्यांच्या प्रेरणेनं अनेक महिला आज सुशिक्षित झालेल्या आहेत आणि उच्च पदावर गेलेल्या आहेत, आपला संसार सुखाने करत आहेत. तशीच प्रेरणा आपण घ्यावीत, महिलांनी घ्यावीत ही अपेक्षा आहे. आणि त्यांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही त्यांना स्मरण करतो आणि बहुजन समाजाचं उद्धारक अशी आणि स्त्रियांचे उद्धारक, स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुलं करून देणाऱ्या सावित्रीबाईला आम्ही त्रिवार वंदन करतो आणि त्यांच्या पावलावर चालून, त्यांच्या विचारावर चालून महिला आणि शूद्र लोक, शूद्र अतिशूद्र लोक कशा प्रकारे पुढे प्रगती करतील त्यांना वाटचाल आहे, त्यांचं आपण स्मरण करूया. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.